ससुरजींच्या नजरेपासून मी घाबरले होते. पण त्यांच्या एका सत्याने माझे जीवन बदलून टाकले. माझे नाव प्रिया आहे. माझा विवाह एका छोट्या गावातील कुटुंबात झाला, जिथे माझा पती अमित आणि त्यांचे वृद्ध वडील सोडता दुसरे कोणी नव्हते. हा संबंध माझ्या घरी आला तेव्हा माझे आई-वडील खूप आनंदित होते, कारण आजकाल मुलीच्या लग्नात छोट्या कुटुंबाची इच्छा जड होते. कारण मी शहरात शिकलेली एक साधी मुलगी होतो आणि माझ्या स्वप्नात शहराचे जीवन होते. मी ऐकले होते की अमित चांगली नोकरी करतो पण गावात राहतो. माझ्या आई-वडिलांनी सांगितले की तो शहरात काम करतो आणि रात्री घरी येतो. हे ऐकून मला वाटले की कदाचित जीवन सोपे राहील. लग्नापूर्वी मी विचार केला होता की छोट्या कुटुंबात समस्या कमी असतील, पण अमितचे वडील वृद्ध होते आणि त्यांची तब्येत चांगली नव्हती. त्यांना चालायला त्रास होत असे आणि बहुतेक वेळा घरातच राहत असतात. लग्नानंतर मी सासरी आले तेव्हा गावातील महिलांनी माझे हार्दिक स्वागत केले. त्यांनी मला पलंगावर बसवले, भेटवस्तू दिल्या आणि आशीर्वाद दिले. गावच्या साध्या वातावरणाने मला आकर्षित केले. मी ससुरजींकडून आशीर्वाद घ्यायला गेले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते, पण डोळ्यात काही अनोळखी भाव होते. पहिले काही दिवस खूप चांगले गेले. मी घरातील सर्व कामे सांभाळू लागले. सकाळी लवकर उठून नाश्ता तयार करत असे, अमितला ऑफिससाठी तयार करत असे आणि ससुरजींची सेवा करत असे. ससुरजी मला वहू म्हणून बोलावत आणि त्यांच्या गोष्टी ऐकायला मला आनंद वाटत असे. ते गावच्या जुन्या किस्से सांगत आणि जीवनाच्या अनुभवांबद्दल सल्ला देत, पण कधी कधी त्यांचे वर्तन विचित्र वाटत असे. मी काम करत असताना असे वाटत की ते माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत आहेत, पण त्यांचे डोळे थोडे अस्पष्ट वाटत. मी विचार करत असे की कदाचित वृद्धापकाळाचा परिणाम असेल. अमित सकाळी लवकर शहराला जात असे आणि रात्री उशिरा येत असे. तो मला म्हणत असे, प्रिया, पप्पांची खूप काळजी घे, ते एकटे आहेत आणि त्यांची तब्येत चांगली नाही. मी त्याला वचन देत असे की मी त्यांची पूर्ण सेवा करीन. ससुरजींना जेवण देणे, त्यांचे कपडे साफ करणे, औषध देणे, हे सर्व मी आनंदाने करत असे. पण हळूहळू काही गोष्टी मला त्रास देऊ लागल्या. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते तेव्हा ससुरजींनी मला बोलावले. त्यांनी सांगितले, वहू, माझ्या डोळ्यात काही अडकले आहे, थोडे बघून काढून दे. मी त्यांच्या जवळ गेले आणि पाहिले तर काहीच नव्हते. त्यांनी माझा हात पकडला आणि सांगितले, तुझे हात खूप मऊ आहेत वहू, तू या घरात आल्याने खूप चांगले केले आहे. मला थोडे अस्वस्थ वाटले, पण मी विचार केले की वृद्ध माणूस आहे, कदाचित प्रेमाने सांगत आहेत. पण अशा घटना वारंवार होऊ लागल्या. कधी कधी ते मला विचारत, तू काय घातले आहे, कशी दिसते आहेस? मी म्हणत असे, साडी घातली आहे पिताजी. ते हसत आणि म्हणत, चांगले आहे. पण त्यांच्या शब्दांत काही लपलेले असल्यासारखे वाटत असे. गावातील महिला येत आणि माझ्याशी बोलत. ते म्हणत की ससुरजी खूप चांगले माणूस आहेत, गावातील अनेकांची मदत केली आहे. पण मी पाहत होते की त्यांच्याजवळ काही रहस्य आहे. एक दिवस अमितला शहरात दीर्घकाळासाठी थांबावे लागले. त्याने मला सांगितले, प्रिया, पप्पांचे लक्ष ठेव, त्यांना एकटे सोडू नकोस. मी एकटी राहिले. ससुरजी अधिक बोलू लागले. ते म्हणत, वहू, जीवनात धीरज हवी, जसे दिसते तसे नसते. ही वाक्य ऐकून मला वाटले की ते काही संकेत देत आहेत. रात्री मी झोपत असताना कधी कधी आवाज येत असे वाटत की ससुरजी खोलीत येत आहेत आणि काहीतरी शोधत आहेत. मी घाबरत असे आणि विचार करत असे की त्यांची तब्येत खराब आहे की काहीतरी दुसरे आहे. एकदा मी त्यांच्या खोलीत साफसफाई करत होते तेव्हा एक जुनी डायरी सापडली. त्यात लिहिले होते, परिवारासाठी सर्व काही करावे लागते, पण कोणालाही सांगता कामा नये. मला आश्चर्य वाटले. मी अधिक वाचायला गेले पण ससुरजी आले आणि कठोर आवाजात म्हणाले, वहू, ती डायरी ठेवून दे, त्या जुन्या गोष्टी आहेत. मी घाबरले आणि ठेवून दिली. तेव्हापासून माझ्या मनात शंका वाढू लागली. ससुरजी काहीतरी लपवत आहेत का? कदाचित पैशाची गोष्ट असेल किंवा काही जुना वाद. दिवस जात गेले. मी थकले होते. सकाळी उठून चहा बनवणे, ससुरजींना न्हाऊ घालण्यास मदत करणे, जेवण तयार करणे, हे सर्व करताना मला वेळ मिळत नव्हता. पण ससुरजी म्हणत, वहू, तू खूप मेहनत करतेस, भगवान तुला सुख देईल. त्यांच्या शब्दात गोडवा होता. पण माझी शंका दूर होत नव्हती. एक रात्री मी जागी झाले. ससुरजींच्या खोलीतून आवाज येत होता तर ते एक बॉक्स उघडून आवाज येत होता. मी हळूहळू गेले आणि पाहिले, त्यात पैसे आणि कागदपत्रे होती. मला भीती वाटली. ते काहीतरी चुकीचे करत आहेत का? दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याशी बोलायला गेले. पिताजी, तुम्ही काय लपवत आहात? ते हसले आणि म्हणाले, वहू, जीवनात बरेच काही लपलेले असते, पण सत्य वेळ आल्यावर समजते. या गोष्टीने मला अधिक गोंधळात टाकले. मी अमितला फोन करून सांगायला चाहते होते, पण तो खूप व्यस्त होता. गावातील एक वृद्ध महिला आली आणि मला सांगितले, बेटा, तुझे ससरे खूप चांगले आहेत.
ते गावातील अनेकांना सल्ला देतात पण कोणालाही त्यांची वैयक्तिक गोष्ट सांगत नाहीत. हळूहळू माझ्या मनात एक वेगळ्या प्रकारची चिंता वाढू लागली. मी विचार करत होते की कदाचित ससुरजींची चिंता वाढू आहे आणि विचार करत होते की कदाचित जबाबदाऱ्यांबद्दल चिंतित आहेत. एक दिवस ते आजारी पडले. त्यांना ताप आला आणि ते बोलू शकत नव्हते. मी रात्रंदिवस त्यांची सेवा केली, औषध दिले, पाणी पाजले आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवले. त्यावेळी त्यांनी माझा हात पकडला आणि सांगितले, "वहू, तू खरी आहेस. धीरज धर." अमित आला तेव्हा त्याने माझी प्रशंसा केली, पण माझ्या आतली शंका अजून राहिली होती. एक रात्री ससुरजींनी मला बोलावले. त्यांनी सांगितले, "बेटा, बस आज मी तुला मी बसले." त्यांनी सांगितले की ते वर्षानुवर्षे परिवारासाठी गुप्तपणे बचत करत आहेत. त्यांची आजारपण खोटी नव्हती, पण ते इच्छित होते की मी त्यांची सेवा करून परिवाराची जबाबदारी समजून घ्यावी. त्यांनी सांगितले, "मी तुला परीक्षा देत होतो. जर तू धीरज धरून सेवा करू शकशील तरच परिवार सुखी राहील." मला धक्का बसला. पण त्यांनी पुढे सांगितले, "जीवनात बाहेर दिसण्यावर नव्हे तर आतल्या हृदयावर विश्वास ठेवावा. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो." त्यांनी तो बॉक्स दाखवला ज्यात पैसे आणि कागदपत्रे होती. ते पैसे त्यांनी माझ्या आणि अमितच्या भविष्यासाठी आणि गावातील एका मंदिराच्या बांधकामासाठी वाचवले होते. मी रडू लागले. माझ्या शंका चुकीच्या होत्या. ससुरजींनी मला शिकवले की धीरज, समजूतदारपणा आणि विश्वासाशिवाय कोणताही संबंध टिकू शकत नाही. यानंतर आमचे जीवन बदलून गेले. अमित अधिक वेळा येऊ लागला. आम्ही एकत्रितपणे घर सुधारले. ससुरजींची तब्येत सुधारली आणि ते आम्हाला जीवनाची मूल्ये शिकवत राहिले. मी समजून घेतले की वृद्धांच्या अनुभवांची किंमत अनमोल आहे. ते कधीकधी विचित्र वाटतात, पण त्यांच्या मागे खोल ज्ञान लपलेले असते. ही गोष्ट मला शिकवते की परिवारात शंका करण्याऐवजी विश्वास ठेवावा. धीरज धरून सेवा केल्याने सुख मिळते. अनेक दिवसांनंतर आम्ही गावात एक चांगले कार्य केले. ससुरजींच्या वाचवलेल्या पैशातून मंदिराचे काम सुरू झाले आणि गावातील सर्व लोक आनंदित झाले. मी ससुरजींच्या पायांवर पडले आणि सांगितले, "पिताजी, तुम्ही मला खरा मार्ग दाखवला." ते हसले आणि म्हणाले, "वहू, जीवन ही एक परीक्षा आहे. जो धीरज धरतो तोच जिंकतो." अशा प्रकारे आमचे कुटुंब सुखी झाले. आजही मी आठवते की कसे एका वृद्ध माणसाने आपण कधीही बाहेर दिसण्यावर निर्णय घेऊ नये, आतल्या हृदयाला समजून घ्यावे. ही माझी गोष्ट आहे जी मला आणि माझ्या कुटुंबाला बदलून टाकली आहे. पहिल्या दिवसापासून मी घराच्या कामात व्यस्त राहत असे. सूर्य उगण्यापूर्वी उठून मी घराची साफसफाई करत असे. ससुरजींच्या खोलीतही माझ्या आतली अस्वस्थता चालू राहिली. एक रात्री मी अस्वस्थता चालू राहिली. मी उठून त्यांच्या काहीतरी लपवत होते. मी उठून त्यांच्या खोलीकडे गेले. ते झोपले होते पण त्यांच्या हातात एक कागद होतं वाटले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना विचारले, "पिताजी, तुमच्याजवळ काही गोष्ट आहे जी तुम्ही सांगत नाही?" ते गंभीर झाले आणि म्हणाले, "वेळ येईल तेव्हा समजेल." या सर्व घटनांमुळे मी विचारात पडले. मी माझ्या आई-वडिलांना फोन करून सांगत असे, "आई, इथे सर्व काही ठीक आहे, पण ससुरजी काहीतरी विचार करत आहेत." माझ्या आईने सांगितले, "बेटा, वृद्धांना समजून घ्यावे लागते, त्यांची सेवा कर." हळूहळू मी ससुरजींच्या जवळ येऊ लागले. ते मला जुन्या गोष्टी सांगत. एक गोष्ट होती एका राजाबद्दल ज्याने परीक्षा घेतली आणि खऱ्या योग्य व्यक्तीला राज्य सोपवले. ही गोष्ट ऐकून मला वाटले की ससुरजी मलाही परीक्षा देत आहेत. मी अधिक धीरजाने काम करू लागले. त्यांच्यासाठी विशेष पदार्थ बनवत असे. त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारत असे. वेळ जात होता. अमितच्या नोकरीत समस्या आली आणि तो परेशान झाला. ससुरजींनी त्याला सल्ला दिला, "बेटा, मेहनत कर, यश येईल." त्यांच्या शब्दांनी अमितला हिंमत मिळाली. हळूहळू आमची आर्थिक स्थिती सुधारली. तेव्हा ससुरजींनी तो बॉक्स उघडला आणि आम्हाला दाखवला. त्यात बचत होती आणि एक नोंद होती ज्यात लिहिले होते की परिवारासाठी हे वाचवले आहे. बहूच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. मी डोळ्यात पाणी घेऊन त्यांना वंदन केले. या घटनेने आम्हाला एकत्र आणले. आम्ही एकत्रितपणे गावात चांगली कामे करू लागलो. लोक आमच्या कुटुंबाला आदर देत. ही गोष्ट शिकवते की परिवारात प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व आहे. वृद्धांच्या अनुभवांना समजून घ्यावे आणि विश्वास ठेवावा. जर आपण धीरज धरला तर जीवनातील प्रत्येक समस्येचा उपाय मिळतो. आज मी माझ्या पती आणि ससुरजींसोबत सुखी जीवन जगते. आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि एकत्र राहून पुढे जातो. ही माझ्या अनुभवाची गोष्ट आहे जी तुम्हालाही प्रेरणा देईल की परिवारात प्रेम आणि विश्वासासोबतच जीवन सुंदर बनते.